राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। भोंदूखरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही। गर्दीत कोण भेटलं असेल तर मला माहिती नाही। तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावे। नीलम गोऱ्हेंनी आरोप फेटाळले। नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत, वेळ आल्यावर साक्षीदार उभा करेन। तृप्ती देसाई आरोपांवरती ठाम, तर मंत्रिपदासंदर्भात भविष्य विचारण्यासाठी भोंदूखरातची भेट घेतल्याचं देसाईंचा दावा। भोंदूखरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटी समन्स बजावल्यानंतरही अद्याप चौकशी नाही। दरम्यान चाकणकरांच्या पतीचे रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याचाही भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। अत्याचारी खराच्या उकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 2 मोबाईल, 4-5 खडे, औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तूही जप्त। खराच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस। तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची दाट शक्यता। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अशोक खराचा सहभाग असण्याची शक्यता। केसरकर शिक्षण मंत्री असताना खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या भाजप नेत्यांशी जवळीकच्या चर्चा। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी। राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त। मविया सरकार वेळेस ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता। ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत, संजय शिरसाट यांचा टोला। तर राजकीय विरोधकांच्या घरी शुभकार्याला जातो पण वैचारिक मतभेद कायम, राऊतांकडून स्पष्ट। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत एसपी तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पदभार। तर चौकशीनंतर परिणाम होऊ नये म्हणून तुषार दोशी रजेवर, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू। इराणचे पॉवर प्लांट्स खर्ग बेट नामशेष करू। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा धमकी। अमेरिकेला इराणचं तेल हवंय, अमेरिका इराणच्या खार्ग बेटावर ताबा मिळवू शकतं। डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। यूएसएस त्रिपोली युद्धनौकेसह 3,500 सैनिकही पाठवले। अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा केली नाही। चर्चेच्या आडून इराणच्या जमिनीवरती सैनिक उतरवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर यांचा आरोप। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 पारच। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $115वर। मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम। धार्मिक कामासाठी कुणीही मागणी केल्यास गॅस उपलब्ध करून देणार, मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य। तर एका कॅबिनेट मंत्र्याला गॅससाठी पत्र लिहावं लागणं चिंताजनक आहे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट। पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा।